हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. दोन्ही गट एकत्र नोंदणी करून फायदा आहे का हे पाहणार. गट नोंदणी करताना पर्सेंटेज हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा. मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान. शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक गट नोंदणीसाठी आज जाणार नाहीत. शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक एकत्र शक्ती प्रदर्शन करत गट नोंदणी करणार. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 मराठीला माहिती. मुंबई महापालिकेत पराभूत उमेदवारांची मुंबईत काँग्रेस कार्यालयात बैठक. पक्षविरोधी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येणार. चंद्रपूर महापालिकेबाबत विजय वडेट्टीवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. मातोश्रीवर दोन्ही नेत्यांमध्ये 30 मिनिटं चर्चा. नवी मुंबईत नाईक विरुद्ध शिंदेंमधील वाद शिगेला. एकनाथ शिंदेंना आव्हान देणं एवढं सोपं नाही. आम्ही बांगड्या भरल्या आहेत नाहीत म्हणत विजय चौगुलेंनी थोपटले दंड. नवी मुंबईत गणेश नाईकांकडून सत्तेचा गैरवापर. टक्केवारीशिवाय कोणतीच गोष्ट होत नसल्याचं म्हणत विजय चौगुलेंची न्यूज 18 मराठीला मुलाखतीत नाईकांवर टीका. धाराशिव आणि बारामतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव प्रजासत्ताक दिनी न घेतल्यानं गदारोळ. बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातवांवर फेकली शाई, तर धाराशिवमध्ये सचिन भुजबळांवर शाई फेक. मंत्र्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा. निर्णय मात्र नाहीच. निर्णय न झाल्यानं नाशिकमधील लॉंग मार्च सुरूच राहणार. शेतकरी नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती. भुसावळ तालुक्यातील साक्री इथल्या 2 मुलींच्या हत्येच्या निषेधार्थ ग्रामस्थ आक्रमक. ग्रामस्थांचं ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन. पुण्यात सासरच्या जाचाला कंटाळून इंजिनियर विवाहितेचा आत्महत्या. सासू आणि पतीला अटक. 3 वर्षांच्या मुलीसमोरच घेतला गळफास. रुपाली चाकणकरांनी घेतली कुटुंबियांची भेट. आणि भारत आणि युरोपियन महासंघात ऐतिहासिक व्यापार करार. मदर ऑफ ऑल डील्सची घोषणा. भारतासाठी ऐतिहासिक क्षण. यांच्या नेतृत्वाखाली नाशिकहून मुंबईकडे ते निघालेले होते. हजारोच्या संख्येमध्ये या ठिकाणी अनेक आमच्या माता भगिनी, शेतकरी बंधू सर्वजण मुंबईकडे त्यांची आगेकूच सुरू झालेली होती. ते नाशिकहून नंतर ते इगतपुरीला आलेत. काल मी इगतपुरीजवळ रात्री जाऊन 9 वाजता त्यांना भेटलो आणि त्यांना या ठिकाणी चर्चेसाठी आमंत्रित केलेलं होतं. आदिवासी समाजातील जे शेतकरी आहेत, शेतमजूर आहेत, विद्यार्थी आहेत, सगळ्यांच्या बाबतीमध्ये शैक्षणिक असतील सगळ्या बाबतीमध्ये त्यांच्या अडचणी होत्या, त्यांच्या काही मागण्या होत्या आणि त्या संदर्भात ते मोर्चे करून या ठिकाणी निघालेले होते. पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधवांनी, शेतकऱ्यांनी मुंबईमध्ये यावं, इतक्या लांब चालत यावं, हे काही आम्हाला योग्य वाटत नव्हतं आणि म्हणून मी त्यांच्याशी पहिल्या दिवसापासून संपर्कात होतो. काल आमची बैठक झाली दुपारी 11-12 वाजता. असं मोर्चातले शिष्टमंडळवाले आहेत. ब्रेक होतो ना. आणि आज त्या संदर्भामध्ये मी त्यांना विनंती केली की आपण मुंबईला यावं आपलं शिष्टमंडळ घेऊन. या ठिकाणी कॉम्रेड ढवळे साहेब आलेत, नवले साहेब आलेत, अजून निकोळे साहेब आलेत, आमदार साहेब आलेत आणि त्यांचे सगळे सहकारी, त्यांची 10 जणांची टीम, 11 जणांची टीम या ठिकाणी आली
आणि त्यांचे जे प्रश्न होते, विशेष करून आदिवासी खात्याच्या संबंधित होते, महसूल खात्याच्या संदर्भात होते, शिक्षण खात्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी होते, वन खात्याच्या संदर्भात होते आणि माझ्या जलसंपदा खात्याच्या संदर्भात जे प्रश्न होते ते सगळे प्रश्न घेऊन ते या ठिकाणी आलेत. आम्ही सर्व मंत्री, सर्व प्रधान सचिव, अधिकारी, नाशिक जिल्ह्यातले कमिशनर असतील, जिल्हाधिकारी असतील, पालघरचे जिल्हाधिकारी असतील, सर्व ऑनलाईन जोडले गेलेले होते आणि अतिशय चांगली चर्चा, पॉझिटिव्ह चर्चा, सकारात्मक चर्चा या बाबतीमध्ये झालेली आहे. एक एक विभागावाईज आम्ही या ठिकाणी चर्चा केली आणि विशेष त्यांची जी मागणी होती वनपट्ट्यांच्या बाबतीमध्ये, वनपट्ट्यांच्या बाबतीत जी मागणी होती की उत्तरावर जमीन कमी आहे, शेतकऱ्यांकडे तो कसतो जास्त आहे, त्या संदर्भामध्ये एक महत्वाचा विषय होता. त्याच्यावर सविस्तर चर्चा झाली, चांगले निर्णय झाले. बावनकुळे साहेब या ठिकाणी होते. त्याचबरोबर शैक्षणिक खात्याच्या संदर्भामध्ये त्याची बैठक झाली, आमची चर्चा झाली. तर दादा भुसे साहेब या ठिकाणी होते. वन खात्याच्या बाबतीमध्ये नाईक साहेब स्वतः या ठिकाणी हजर होते. मी इरिगेशन खात्या संदर्भामध्ये त्याची चर्चा केली. आदिवासी मंत्री उईके साहेब हे या ठिकाणी होते आणि म्हणून अतिशय सविस्तर पॉझिटिव्ह चर्चा या ठिकाणी झालेली आहे आणि आम्ही सांगितलं की हे सगळे कामं आम्ही टाइम आउट करणार आहोत. गेल्या वेळी सुद्धा 12-14 मागण्या होत्या, त्यातल्या काही अर्ध्या पूर्ण झाल्यात, की राहिल्या असतील. मी जवळपास 4-5 वेळा या सगळ्या मोर्चांना सामोरं गेलेलो आहे गावित साहेबांसमोर आणि अनेक वेळेला असं होतं की काही मागण्या पूर्ण होतात, काही राहून जातात. पण यावेळी अतिशय टाइम आउट कार्यक्रम आम्ही आखलेला आहे, कारण शेवटी आदिवासी बांधवांना, शेतकऱ्यांना, मजुरांना, आमच्या भगिनींना, आयांना या ठिकाणी असं पायी चालत यावं हे काही आम्हाला योग्य वाटत नाही. मी कालही सांगितलं हे आम्हाला सगळं वेदनादायकच आहे आणि म्हणून आता सगळ्या विषयांवर साधेपणे चर्चा होऊन तोडगा निघालेला आहे. सकारात्मक निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. आपल्याला कल्पना आहे माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा किती सकारात्मक आहे आणि म्हणून आता बैठक संपलेली आहे. सर्व विषयाचे मिनिट तयार होतील, आम्ही त्याला ते देणार आहोत आणि आता थोड्याच वेळात आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटायला वर्षा बंगल्यावर जाणार आहोत. त्या ठिकाणी फक्त एक सदिच्छा भेट घेतली की हा मोर्चा संपेल, सगळे आपापल्या घरी जातील. पण अतिशय मोठ्या संख्येमध्ये, म्हणजे गेल्या वेळी जो मोर्चा निघाला होता, आपण कुठे साली काढला होता, 17 मध्ये मोर्चा निघाला, त्याच्या सुद्धा दुप्पट तिप्पट संख्येमध्ये सगळे शेतकरी बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत. खूप मोठा मोर्चा या ठिकाणी होता. पण आमच्या विनंतीला मान देऊन शेवटी सर्व शिष्टमंडळ या ठिकाणी आले. गावी साहेब या ठिकाणी आले, ढवळे साहेब असतील, नवरे साहेब सगळे या ठिकाणी आलेत, आमदार साहेब या ठिकाणी आलेत आणि त्यामुळे चांगला तोडगा या ठिकाणी निघाला आणि ते सुद्धा या सगळ्या चर्चेवर, निर्णयावर हे सकारात्मक आहेत. ते स्वतःही या ठिकाणी सांगतील. पण मी त्यांचे पुन्हा आभार मानेल की आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात आणि सकारात्मक चर्चा केली, त्याबद्दल पुन्हा त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. वनपट्ट्याची जी मागणी ही मागच्या आंदोलनातून त्यांनी घेतली हो. होती, यावेळेला बाबतीत तुम्ही टाइम बॉन्डचा उल्लेख केला. नाही, वनपट्ट्याच्या बाबतीमध्ये 2-3 वेगवेगळे प्रकार आहेत. आता त्यांचं म्हणणं आहे वनपट्ट्याचं देण्याच्या बाबतीमध्ये मागच्या वेळेला मागणी होती, आपण दिले, जे कष्ट आहेत त्यांनाही दिले. पण वनपट्ट्याच्या बाबतीमध्ये आता त्याचं म्हणणं की जी जागा शेतकऱ्यांकडे आहे ती जागा आणि उतारावर असलेली जागा याच्यामध्ये फरक आहे, यामध्ये फरक आहे आणि म्हणून ती प्रत्यक्षात जाऊन मोजणी करून ती जी एवढी असेल तेवढी आमच्या उतारावर लागली पाहिजे. आज अतिशय चांगला निर्णय झाला. म्हणजे एमआर सॅक असेल वगैरे असेल हे सगळं सध्या बाजूला ठेवून जे शेतकरी तक्रारी करतील की माझ्याकडे तर 2 एकर जागा आहे, माझ्या उतारावर 1 एकर जागा आलेली आहे, गुंठे झालेली आहे, 10-15 गुंठे झालेली आहे. पण ती प्रत्यक्षात जाऊन प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे. त्यांनी त्या ठिकाणी ज्या तक्रारी येतील त्या सगळ्या तपासायच्या आहेत. त्या तपासून जी प्रत्यक्षात जागा त्या ठिकाणी तो कसतो आहे शेतकरी, ती त्याच्या नावावर करण्याच्या संदर्भामधला एक चांगला निर्णय या ठिकाणी महसूल खात्याच्या माध्यमातून बावनकुळे साहेबांनी या ठिकाणी घेतलेला आहे. मुख्यमंत्री मोदयांनी फोनवर मी बोललो, त्यांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि म्हणून मला वाटतं हाही प्रश्न आता निकाली निघेल. आणि या सगळ्या तक्रारी निराकरणासाठी आम्ही 3 महिन्याचा टाइम बाउंड कार्यक्रम दिलेला आहे. 3 महिन्यामध्ये सगळे आता हे प्रकरण निपटारा यांचा करायचा आहे आणि सर्वांनी मान्य केलेलं आहे. आम्ही लक्ष ठेवू. मी स्वतः आता कुंभमेळ्याच्या नाशिकलाच असतो, मी स्वतः यामध्ये लक्ष घालणार आहे
आणि त्या प्रश्नाचा निपटारा आम्ही आता करणार आहोत. भाऊ, ज्या प्रकारे आता आलेला होता शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवलं होतं तुम्ही, मात्र त्यांच्या मागण्यांमध्ये असं होतं की यावेळेस सुद्धा अशा प्रकारचं वंबाच असेल आंदोलन असेल ते झालं, मात्र त्यावेळेला निर्णय दिले होते, नियम बदलले, मात्र कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झाली नव्हती. आता अशा प्रकारचं जर निर्णय दिले 3 महिन्यांचा कालावधी सुद्धा शिष्टमंडळ दिलेला आहे, त्याची अंमलबजावणी होणार आहे का? नाही, मी तेच सांगितलं की गेल्या वेळी सुद्धा 17 मध्ये मोर्चाला असेल, त्यानंतर मोर्चाला मागण्यात असतात मोर्चा, आणि अनेक प्रश्न सुटत असतात. काही प्रश्न असं असतं की कारणामुळे, टेक्निकल कारणामुळे, पाठपुराव्यामुळे, कोऑर्डिनेशन नसल्यामुळे राहून जातात. ही वस्तुस्थिती आहे. पण अनेक प्रश्न सुटतही असतात आणि मग पुढच्या वेळेला पुन्हा मग मोर्चात असतो, मागण्यात असतात. हे निरंतर चालणारी प्रक्रिया असते आणि म्हणून मला असं वाटतं की अनेक प्रश्न सुटलेले होते, काही प्रश्न राहिलेत. आता नवीन एक प्रश्न आला होता की बाबा प्रत्यक्षात जमीन, उतार्यावरची जमीन, यातली तफावत, त्यातला मार्ग कसा काढायचा. आणि म्हणून अतिशय मला वाटतं एक सकारात्मक निर्णय या बाबतीमध्ये झाला आहे. धान खरेदीच्या बाबतीमधला एक चांगला निर्णय या ठिकाणी पुन्हा झालेला आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, शाळा खोल्यांच्या बाबतीमध्ये अतिशय चांगले निर्णय, आणि माझ्या खात्याच्या माध्यमातून एक चांगला निर्णय. नदी जोड प्रकल्पाचा विषय आहे, शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा प्रश्न आहे. हा अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे, त्यातून मार्गही निघालेला आहे. मला वाटतं स्वतः गावित साहेब आपल्याला या बाबतीमध्ये सांगतील. सर, ज्या पद्धतीने ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाकडनं राज्य सरकारला आणि ओबीसी आयोगाला एक नोटीस आलेली आहे की बाकी आयोगातील अनेक मागण्या रद्द करण्याच्या बाबतीत ही नोटीस आलेली आहे. तरी आज नाही, मला माहिती मी माहिती सांगितलं की इंता इथेच बसलो होतो, मला कल्पना नाही. कालपासून जे प्रकरण गाजते का बाबासाहेबांचं नाव